हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला आज आपण नवीन अशी काहीतरी रेसिपी घेऊन येणार आहे आणि चला तर खूप छान आहे. तर तुम्ही अशी नक्कीच करून बघा. तर चला गवारीच्या शेंगाची भाजी आहे. तर आम्ही अशी बनवतो त्या पद्धतीनं तुम्हालाही बनवायला शिकवते, कारण ना पोटभर जेवतात सर्वजण आणि हॉटेलसारखीच होती, सेम टू सेम. तर चला हॉटेलसारखीच होती म्हणून मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर चला ही आपले ना पहिले कसं पारंपरिक पद्धतीनं ना आपले आईनं अशी बनवायची, तर तशीच आज मी बनवणार आहे आणि ही माझ्या आईची रेसिपी आहे. तर चला पहिले ना शेंगा अशा छानपैकी स्वच्छ धुवून घेतल्या, तर त्याला पुढची दांडी आणि पाठीमागची दोन्हीही काढून टाकायचे आहेत आपल्याला आणि याचे ना छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत आपल्याला. तुम्ही छोटे मोठे दोन्ही आकाराचे तुकडे करू शकतात. तर चला आपल्याला याला दोन बाजूचे तुकडे करून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही, मोठे वाटत तसं जर 3 करायचे. तर चला असे 3 तुकडे करून घेतलेले आहेत मी आणि मस्तपैकी याला निसून घ्यायचं. आपला मसाला छानपैकी भाजून झालेला आहे. तर चला हे छानपैकी मसाला पूर्ण भाजून घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, हा घरचा मसाला आहे, रिस्की काहीही नाही आहे. तर चला मस्तपैकी हा मसाला भाजल्याच्या नंतर आता ना थंड होऊ द्यायचा आणि नंतर ना हा मसाला पूर्ण मिक्सरला लावून घ्यायचा. तर बघू शकता तुम्ही, छानपैकी आपण शेंगा काढून मस्तपैकी ना सोलून घेतल्या. तर थोडा लसण घेतला फोडणीसाठी आणि फोडणीसाठी लसण ना अख्खाच आपण टाकणार आहोत. तर चला आपण मिक्सरला लावून घेऊया. तर मिक्सरमध्ये टाकून घेतलं हे. आता याला ना बारीक छान पेस्ट बनवून घ्यायची. तर पेस्ट बनवणे झाले की आपण ना थोडंसं पाणी टाकून घेऊया पहिले, म्हणजे छान पेस्ट तयार होती. तर चला मस्त पेस्ट तयार झालेली आहे. तर हे कसं छानपैकी ना आपल्याला आळून येतं भाजीला. तर चला आता ना आपण ह्यामध्ये ना मिरची नाही टाकलेली ना मसाले टाकलेले, तर आपण मिरची आणि मसाले टाकणारे नंतर. तर चला हे मिक्सरचं भांडं ना आपल्याला थोडंसं धुवून घ्यायचं नंतर पण. आणि आता सध्या ना मी मिक्सरचं झाकणाला ना खूप सारं लागलेला होता मसाला, तो मसाला थोडासा हलक्या हाताने धुवून घ्यायचा. आणि चला तर याच्यामध्ये ना एक छोट्या वाटीने 1 वाटी तेल टाकलेलं आहे. तर तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात, कारण खूप जणांच्या घरी तेल कमी खातात, कोणाकडे छान तेलाचा वापर आहे. तर चला मस्तपैकी आपण ना यामध्ये जिरा आणि पहिले ना लसण वगैरे फ्राय करून घेतला. त्याच्यानंतर ना मिरची पावडर टाकली, मसाला टाकला, थोडी हळद टाकली, मीठ टाकलं आणि ना शेंगा टाकून घेतलेल्या आहे. शेंगाना थोड्याशा आपल्याला फ्राय होऊ द्यायच्या. तर बघू शकता तुम्ही, छानपैकी आपल्या शेंगा फ्राय होत आहेत आणि मस्तपैकी शेंगा फ्राय झाल्या ना आपल्याला हा मसाला ना त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तर चला बघू शकता तुम्ही, तर मी ना थोडंसं मिक्सरमध्ये पाणी टाकून घेणार आहे थोडंसं, म्हणजे ते पतला होईल थोडासा मसाला. तर जे आपण झाकण धुवून घेतलेलं होतं ना, तर ते आपल्याला व्यवस्थितशीर मिक्स करून घ्यायचं. आणि हा मसाला ना आता आपल्या शेंगा इतके छान फ्राय झालेल्या आहेत. शेंगा पहिले फ्राय झाल्या ना तर खायला पण खूप छान लागतात आणि टेस्ट पण छान उतरून जाते त्यामध्ये. तर चला फ्राय झाल्याच्या नंतर ना मसाला टाकून घेतला आणि ना कमी गॅस राहू द्यायचा, मिडियम गॅस राहू द्यायचा, म्हणजे जास्त कमी पण नाही आणि फास्ट पण नाही. तर चला अशा आपल्या शेंगाना छानपैकी शिजत आहेत आणि याच्यावरती ना आपल्याला 2 मिनटं असं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपली जी शेंग आहे ना तर ती छानपैकी शिजते. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, कस्तुरी मेथी जी आहे ना तर ती आपल्याला हातावर चोळून टाकून द्यायची यामध्ये. त्याने एवढी छान टेस्ट येते ना. तर हॉटेलमध्ये कसं आहे, कस्तुरी मेथीचा वापर केला जातो म्हणून त्याची टेस्ट वेगळी येते. तर आपण कसं घरी कोथिंबीर टाकतो जास्त, तर तिथं कमी प्रमाणामध्ये कोथिंबीर असते. तर आणि आपलं जे आहे ना गॅस तो मिडियम राहू द्यायचा, म्हणजे आपली भाजी करपत नाही. तर चला मस्तपैकी आपलं हे पूर्णपैकी तयार झालेलं आहे. यावरती ना आता थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे. छानपैकी ना आपण कस्तुरी मेथी छानपैकी टाकून घेतल्याच्यानंतर मिक्स करून घेतलं. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं. तर चला आता ह्यावरती ना थोडंसं झाकण ठेवूया. 2 मिनटासाठी फक्त झाकण ठेवायचं याच्यावर. 2 मिनटं झाल्याच्या नंतर ना, आणि गॅस तुम्ही बघू शकतात, व्यवस्थितशीर झाकण ठेवायचं, उघडं ठेवायचंच नाही झाकण, म्हणजे आपली शेंगणं पटकन फ्राय होती आणि मस्त शिजती पण. तर चला त्यामध्ये अर्क उतरून जातो. कमी गॅस आहे, तर तुम्ही बघू शकतात, मिडियम गॅस म्हणजे एकदम कमी गॅस आहे. तर बघूया आपण आपल्या शेंगा कशा झालेल्या आहे. तर बघा आपल्या शेंगाचा वास इतका छान येतोय ना, तर गल्लीभर पसरतो, एवढा छान वास यायला याचा. तर चला तुम्ही नक्की बनवा हे आणि लाईक करून कमेंट करून नक्की सांगा कशी झाली म्हणून.
तर सर्वात पहिले आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमची भाजी कशी झाली हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या रेसिप्यांना कुठून कुठून बघतात ताई, कुठल्या कुठल्या ताई बघतात आणि माझी यूट्यूब फॅमिली कुठून बघते माझे व्हिडिओ हे मला नक्की सांगा. तर चला, माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूपच मोठा धन्यवाद. तर असेच माझे व्हिडिओ नक्की तुम्ही बघत राहा. तर बघा, भाजी अशी आपली छानपैकी तयार झालेली आहे आणि पूर्ण वासना हॉटेलसारखा येतोय आणि खूप छान टेस्ट आहे. एकदम छान लागते ही भाजी. तुम्ही नक्की करून बघा. टिफिनलाही देऊ शकता तुम्ही आणि घरीही खाऊ शकतात. आवडीने छोटे मोठे सर्व खातात. एवढी छान भाजी होती ही. तर चला, एवढी छान भाजी झाल्याबद्दल तुम्हीही करून बघा आणि तुम्ही कशी झाली म्हणून कमेंट करून मला नक्की 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 सांगा. आणि ना, माझा व्हिडिओ कुठल्या भागामध्ये चालतोय हे काही मला लवकर कळत नाही. तर तुम्ही कुठल्या कुठल्या भागातून माझे व्हिडिओ बघतात तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कुठल्या भागातून बघतात ते नक्की मला कमेंटवरती सांगा. तर चला, माझ्या चॅनलला असाच सपोर्ट करत राहा आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या सपोर्टमुळेच मी आज ना 2000च्या वरती सबस्क्रायबर होऊ शकले. तर चला, असाच सपोर्ट मला राहू द्या आणि अशीच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहीन. तर चला, परत एका रेसिपी